बळवंतराव हणमंतराव वराळे यांच्या डॉक्टर आंबेडकरांचा सांगाती यात त्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकात एक बाबासाहेब आंबेडकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भेटीचा एक अभूतपूर्व किस्सा त्यांनी पुस्तकात नोंद करून ठेवला आहे। सन 1953 ची ही घटना। मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीची पाहणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे औरंगाबादेत आले होते। त्यांच्या सोबतच माईसाहेब आणि माईसाहेबांचे बंधू श्री बाळासाहेब कबीरही तिथे होते। बाबासाहेब तेव्हा रेल्वे हॉटेलमध्ये म्हणजे आत्ताचे अशोक हॉटेल इथे वास्तव्यास होते। त्यावेळेचा हा किस्सा। त्या दिवशी मी व माझी भावंडे बाबासाहेबांकडे हॉटेलवर गेलो होतो। त्यांचे मेहुणे म्हणजे माईसाहेबांचे बंधू श्री बाळासाहेब कबीर तिथेच होते। त्यांच्याबरोबर मी संध्याकाळी बाजारात गेलो व काही वस्तू खरेदी केल्यानंतर हॉटेलवर परत आलो। पाहतो तर हॉटेलच्या तळमजल्यावर एका खोलीसमोर आम्हाला पुष्कळ लोकांची गर्दी उभी असलेली दिसली। उत्सुकतेपोटी मी व बाळासाहेब गर्दीजवळ गेलो, पण कोण आहे ते दिसेना। आम्ही गर्दीतल्या एका माणसाला विचारलं, हे गर्दी कशासाठी व खोलीत कोण आहे? तो माणूस आमच्याकडे पाहून हसला व हिंदीतूनच त्याने आम्हाला विचारले, अरे भाई, आपको मालूम नहीं ये भीड़ किस वास्ते है? आम्ही म्हणालो, मालूम नहीं। त्यावर तो म्हणाला, अरे भाई, इस कमरे में दुनिया के सबसे बड़े और मशहूर एक्टर दिलीप कुमार साहब है। दिलीप कुमारांचं नाव ऐकताच आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण आम्हा विद्यार्थ्यांचा त्यावेळी तो टॉपचा हिरो होता आणि नट नट्या हे देवदेवांपेक्षाही दर्शनासाठी दुर्लभ असल्याने आम्ही या नटाचे दर्शन घेण्यासाठी त्या गर्दीतून वाट काढीत त्या खोलीमध्ये प्रवेश केला। आत शिरल्यावर आम्हाला दिलीप कुमार दिसले व त्यांच्या बाजूला अगदी दाटीवाटीने त्यांचे फॅन्स व चमचे उभे असलेले दिसले। श्री बाळासाहेब कबीरांनी त्यांची स्वतःची ओळख दिलीप कुमारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मेहुणे म्हणून करून दिली आणि बाबासाहेब याच हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला आहेत व आपण म्हणजे दिलीप कुमार त्यांना बाबांना भेटले तर बाबांना आनंद होईल असे सांगितले। दिलीप कुमारांना बाबासाहेबांचे नाव व कर्तृत्व माहिती होते, म्हणून त्यांनी आमच्या बरोबरच बाबांना भेटण्यासाठी येण्याचे कबूल केले। आम्ही त्यांना ताबडतोब वरच्या मजल्यावर घेऊन आलो। तिथे आपल्या सूट समोर खोलीसमोर बाबासाहेब व्हरांड्यातच एका आराम खुर्चीवर बसले होते। त्यांच्या आजूबाजूला माईसाहेब, प्राचार्य चिटणीस, माझे वडील व इतर काही मंडळी बोलत बसलेली दिसली। गेल्याबरोबर श्री कबीर यांनी दिलीप कुमारांची बाबांना ओळख करून दिली। बाबांनी त्यांना खुर्चीवर बसा असे सांगितले, त्याप्रमाणे ते एका खुर्चीवर बसले।